सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात। नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यातील पावसाची उघडीप आता संपलेली आहे। लवकरच महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा पावसाला सुरुवात होणार आहे। मागच्या काही तासांमध्ये राज्यातील वातावरण बदलायला सुरुवात झालेली आहे आणि काही भागात पाऊस देखील झालेला आहे। तर मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत पुढील 4 दिवस म्हणजेच 16, 17, 18, 19 आणि 20 जुलै रोजी राज्यात नेमका कोणत्या भागात पाऊस होणार याविषयीची सविस्तर माहिती। मित्रांनो, बातमी अतिशय महत्त्वाची आहे, त्यामुळे व्हिडिओला पूर्ण बघा आणि अशाच प्रकारच्या ताज्या बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब देखील नक्की करा। आपण या ठिकाणी बघू शकता 16 जुलै ते 20 जुलै दरम्यान आपल्याला संपूर्ण मराठवाडा, विदर्भ, कोकण पट्टा, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि खानदेशामध्ये पाऊस झालेला पाहायला मिळेल। तर मित्रांनो, जाणून घेऊया जिल्ह्यांची नावे। सुरुवातीला मराठवाड्यात पाहिले असता छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, लातूर, धाराशिव या सर्वत्र परिसरामध्ये आपल्याला उद्यापासून पावसाचा जोर वाढलेला पाहायला मिळेल। काही भागात आज रात्रीच पावसाने हजेरी लावलेली बघायला मिळेल। मित्रांनो, जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजेच या भागातील गावांचा आणि तालुक्यांचा देखील यात समावेश झालेला आहे। तसेच विदर्भात देखील आपल्याला 16, 17, 18, 19 जुलै रोजी मोठा पाऊस झालेला पाहायला मिळेल। यामध्ये अकोला, अमरावती, नागपूर, गोंदिया, गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर, बुलढाणा, वर्धा, यवतमाळ, वाशिम एकंदरीतच विदर्भाच्या या सर्वच परिसरांमध्ये पुढील 4 ते 5 दिवस आता पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढणार आहे। तसेच उत्तर महाराष्ट्र आणि खानदेशात नाशिक, मालेगाव, नंदुरबार, धुळे, जळगाव, चाळीसगाव, मनमाड आणि तसेच उत्तर महाराष्ट्राच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये आपल्याला आज रात्री दरम्यानच काही भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाला सुरुवात झालेली पाहायला मिळेल। तर उद्यापासून पुढील 3 दिवस यातील काही भागात मोठा पाऊस होईल। कोकणात मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, सावंतवाडी, कल्याण, डोंबिवली, वसई, विरार आणि तसेच कोकणपट्ट्याच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये आपल्याला विजांच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाटासह मोठा पाऊस 16 जुलै ते 21 जुलैच्या दरम्यान झालेला पाहायला मिळेल। तसेच मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रात पाहिले असता पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहिल्यानगर या सर्वत्र परिसरामध्ये आता पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार आहे। उद्यापासून पुढील 3 ते 4 दिवस या परिसरात मोठा पाऊस पुन्हा एकदा सुरू होईल। मित्रांनो, आपण या ठिकाणी बघू शकता एकंदरीतच राज्यातील पावसाची उघडीप आता संपलेली आहे। राज्यातील जी तापमानात वाढ झालेली आहे ती कमी होणार आहे। पुन्हा एकदा राज्यात ढगाळ वातावरण, तर काही भागात मोठा पाऊस आपल्याला लवकरच बघायला मिळणार आहे। तर मित्रांनो, ही होती हवामानाची छोटीशी अपडेट। आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद।